चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी उपलब्ध केला किंवा दरवर्षी जशी टेनिस बॉलमध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग होते तशी रबर बॉलची पण होते. खूप सुंदर आयोजन नियोजन असतं आणि मोठेपणा न सांगता मी सांगू इच्छितो की आज आमची फायनल असताना राधानगर इकडे कोल्हापूरच्या साईडला पण मला वाटलं प्राधान्य द्यावं, कारण आपली शिराळा तालुक्याची टीम असेल किंवा पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट असेल यांच्यासोबत खेळणं मला भाग्याचं वाटतं. मला नक्कीच थोडंसं आज जाणवलं, खरंच चॅलेंजिंग क्रिकेट होतं. जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही, कारण आज आपण जेवढं क्रिकेट आजच्या दिवसात अनुभवलं मला वाटतं मी खूप काही शिकलो. कारण भले सगळे खेडेगावात येत असतील पण टॅलेंट खरंच खूप मोठ्या दर्जाचं आहे प्रत्येकाकडं. कारण गणेश असेल, सुजित शेवाळे असेल, आमच्या टीममध्ये बरेच असे खेळाडू आहेत ते सुद्धा खूप चांगले आहेत. मग आज राजू गंक असेल, त्यांनी मगाशी सुद्धा अप्रतिम बॅटिंग केली. मला वाटतं या सर्वांसाठी एक चांगलं स्टेज आहे हे, की कोणाशी इथं तुलना करत बसू नका. कारण मला वाटतं मी आज या तालुक्याला हरवलं, त्या असोसिएशनला हरवलं, मी मोठा झालो, मी 100 केले, मी 50. मला वाटतं हे आपल्याला एक प्लॅटफॉर्म आहे. मला वाटतं हा प्लॅटफॉर्म आहे. कोणाशी तुलना करू नका स्वतःची आणि कोणाला खालच्या दर्जाचं मान नका किंवा स्वतःला कधी जास्त मोठं मान नका. कारण आज ज्या स्टेजला तुम्ही खेळताय ही तुमच्यासाठी एक परीक्षा आहे. या परीक्षेत तुम्ही पास झाला तर नक्कीच तुम्हाला एक चांगलं स्टेज, चांगलं प्लॅटफॉर्म पुढे भेटणार आहे. तर मला वाटतं त्याच्याकडे थोडं फोकस, त्याच्याकडे थोडं चांगल्या दृष्टीनं बघा आणि आज जे क्रिकेट खेळताय त्यातून शिकायला कसं भेटेल, कारण तुम्हाला शिकण्यासारखं भरपूर आहे आणि ते शिकायला जे प्लॅटफॉर्म मला वाटतं बॉस असतील किंवा विजय रेट्रेकर, आपले शंकर दादा असतील, जे लोक याला उत्स्फूर्तपणे आपल्याला प्रतिसाद देत आहेत, आपल्याला पाठिंबा देत आहेत की तुम्ही चांगलं खेळा, आम्ही तुमच्या पाठीमागे आहे, तर त्या लोकांचा सन्मान करा आणि चांगलं क्रिकेट खेळून आज ISPLचं जसं तुम्ही विचारताय, मला वाटतं माझ्यासाठी ISPL सुद्धा एक क्रिकेटची टुर्नामेंट आहे. पण मग इथं तुम्हाला जर भेटते तर इथं चांगलं करण्याचा प्रयत्न करा. आज मला खरंच खूप प्लेयर लोकांची बॉलिंग आवडली, बॅटिंग आवडली, तर त्या लोकांना सुद्धा वैयक्तिक सांगू इच्छितो थोडंसं स्वतःवर फोकस करा आणि चांगलं क्रिकेट खेळून एक चांगल्या आपल्या तालुक्याला, आपल्या गावाला प्रेझेंट करायचा प्रयत्न करा. तुम्हाला 100% पुढे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. थँक्यू व्हेरी मच भाऊ.